तर काल रात्री 1:30 वाजेपर्यंत मी, काजल आणि आई साड्या नेसवत होतो. मी काही साड्या नाही नेसवल्या, मी फक्त व्हिडिओ काढत होते. पण 2 पॅटर्न नेसवले साड्यांचे, एक ब्राह्मणी टाईप आणि एक जी मी आधी तुम्हाला दाखवलेली. त्यातली तुम्हाला कोणती साडी चांगली वाटते मला कमेंट्स करून सांगा. तर सकाळची सुरुवात केली, सुंदर अशी रांगोळी काढून घरातलं आवरलं, स्वयंपाक वगैरे केला आणि म्हटलं पहिलं दारात रांगोळी काढून घ्यावी, म्हणजे संध्याकाळी गौरी घरात घेताना घाई नाही होणार. मग छान अशी रांगोळी काढली, म्हणजे मला तरी आवडली आहे. तुम्हाला कशी वाटते कमेंट्स करून सांगा. लक्ष्मीची पावलं जी असतात स्टिकरवाले ते आणले होते, म्हणजे ते मागच्या वेळेस सुईश बागेतनंच आणलेले ते. तो व्लॉग जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. कशी वाटते रांगोळी मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि संध्याकाळी पण मी गौरी घरात घेताना पुन्हा एकदा दाखवलंच. आणि हे अशा प्रकारचे स्टिकर वगैरे चिकटवून घेतले, म्हणजे संध्याकाळी जास्त घाई नाही होणार. आणि व्यवस्थित सगळं आवरून घेतलं. गौरायांच्या ज्या साड्या आहेत त्यातली तुम्हाला कोणती साडी आवडली हे कमेंट्स करा. दुपारी एक व्हिडिओ येईल गौरीची तयारी कशी करायची आहे त्याच्याबद्दल. तर तोपर्यंत फॉलो करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, शेअर करायचं. आजपर्यंत खूप लेट झालं कारण ब्लाऊज पण घालायचा होता ब्लाऊज पीसपासून. त्याचा व्हिडिओसुद्धा मी टाकलेला आहे. हा व्हिडिओ पण नक्की जाऊन बघा. आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की कमेंट्स करायचे. तुमची तयारी झाली आहे का गौरायांची? कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.